एकमेकांवर सडकून टीका करणारे संदीप देशपांडे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते आज एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। मनसेच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भरवण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाला खासदार संजय राऊत यांनी आज भेट दिली। यावेळी संदीप देशपांडे हे सुद्धा राऊतांच्या सोबत होते। राजकीय मतभेद एका बाजूला आणि मराठी भाषेचा अभिमान एका बाजूला असा संदेश यावेळी दोन्ही नेत्यांनी दिला। पुस्तकाला जे पुस्तक असतं ना त्याला राजकीय पक्ष नसतो। मराठी पुस्तक आहे, मराठी माणसानं पुस्तक विकत घेऊनच वाचायला हवं, तर हा व्यवसाय जो आहे आपला तो टिकून राहील। मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो। संदीप देशपांडेंनी मला हे पुस्तक दिलेलं आहे, ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे। मराठी भाषा ही आमच्या कुठल्याही आरोपांपेक्षा, आमच्या कुठल्याही मतभेदापेक्षा महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही सगळ्यांपेक्षा मोठी आहे। आणि मला असं वाटतं की एवढं मोठं प्रदर्शन प्रथमच मुंबईत होतं आहे। 105 मराठी प्रकाशक एका जागी जमलेत, तर ही प्रत्येक ज्यांचं वाचनावर प्रेम आहे त्या सगळ्यांसाठी ही पर्वणी आहे। आणि राऊत साहेबांचं सुद्धा वाचनावर प्रेम आहे, त्यामुळे ते भेट द्यायला आले आणि आम्ही नेहमीच आपल्याला जी शिकवण आहे मराठी संस्कृती आहे, अतिथी देवो भव, स्वागत केलं। मनसेच्या पुस्तक प्रदर्शनात संजय राऊत आले होते। संजय राऊतांनी पुस्तक प्रदर्शनाला ही भेट दिलेली आहे। मनसेचे संदीप देशपांडे ही राऊतांच्या सोबत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। संजय राऊतांनी पुस्तक प्रदर्शनाला ही भेट दिलेली आहे।